सध्या देश पातळीवरचा सरासरी बाजारभाव म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जो बाजारभाव मिळतो त्याची जी सरासरी आहे तर ती 2000 ते 2100 रुपयांच्या दरम्यान आहे। परंतु आपल्या महाराष्ट्रातला बाजारभाव हा त्यापेक्षा देखील कमी आहे, कारण महाराष्ट्र हा मका उत्पादनामध्ये एक आघाडीवरचं राज्य आहे। त्यामुळे सध्या बाजारामधली आवक देखील चांगली आहे आणि सध्या महाराष्ट्रातल्या बाजारामध्ये मक्याचा सरासरी बाजारभाव आपल्याला 1700 ते 1900 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय। आता यंदाचा हमीभाव आहे 2400 रुपये। आता गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या दराची जर आपण तुलना केली तर यंदाचे बाजारभाव किमान 400 ते 500 रुपयांनी कमी दिसतात। मग गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी 2025 मध्ये मक्याला नेमका काय बाजारभाव मिळत होता, तर जानेवारी 2025च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये देश पातळीवर सरासरी जवळपास 2500 रुपये म्हणजे 2500 रुपयांचा दर मिळत होता। यंदाचा दर किती आहे? 2000 ते 2100 रुपये। आता महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये जवळपास 2300 रुपये एवढा सरासरी दर मिळत होता, म्हणजे 2300 रुपये। आणि यंदाचा दर किती आहे? तर 1700 ते 1900 रुपयांच्या दरम्यान। म्हणजेच केवळ हमीभावाच्या तुलनेतच नाही तर गेल्या वर्षीच्या तुलनेत देखील यंदाचा बाजारभाव हा खूपच कमी आहे। आता अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा जो आधार आहे तो म्हणजे हमीभावाच्या खरेदीचा मिळू शकतो। परंतु आतापर्यंत मक्याची हमीभावानं खरेदी ही खूपच रखडत सुरू आहे। आता राज्यामध्ये 3,10,000 टन एवढं हमीभावानं मका खरेदी केला जाणार आहे, तेवढं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। परंतु आतापर्यंत केवळ 6,000 टनांचीच खरेदी पूर्ण झाली आहे। राज्यातल्या जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये 164 खरेदी केंद्र सुरू झाली। यापैकी जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये अजूनही मक्याची खरेदी सुरू झालेली नाही आहे।